सिद्धेभ्यः नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयुरीयाणं नमो वत्सायाणं नमो सवसागुणम् जगदियाणं ताणं सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य कुंददेव विरचित प्रवचन सारजी त्याचं मंगलाचरण। ईस सुरासुर मनोसिंध वंदिदं दूदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारं शेषे पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनेयनानदंसन चरित तव वीर्या यारे ते सौवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तरणमगणहराणम् अच्छावयवगाणं साहुनं चेदि संवेसिं तेसिं विशुद्धदंसन प्राणपहाण समं समासे च उपसंपयामि समं जतो निवाण संपत्ति। जीवली आचार्य भगवान कुंददेव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सारजी की जय। आपण परमपूज्यारिका शुद्धम श्री माताजी लिखित प्रवचनसार जीवन स्वातंत्र्याची कला ही मराठी टीका याचा स्वाध्याय करत आहोत। त्याची काल 34वी गाथा आपण पाहिली होती। त्याच्यामध्ये काय सांगितलं की जो केवली आणि श्रुत केवली अर्थात श्रुतज्ञानी हे जे आत्म्याला जाणतायत, दोन्हींचा विषय आत्माच आहे, आत्म्यालाच जाणतायत। पण आपण 33व्या गाथेमध्ये पाहिलं होतं की ते केवली केवल ज्ञानाने जाणतायत आणि श्रुत केवली श्रुत ज्ञानाने जाणतायत। तर इथे 34व्या गाथेमध्ये आपण इथं आचार्यांनी आपल्याला हा जो साधनाचा भेद होता तो देखील काय केला, दूर केला। काय सांगितलं की श्रुत ही ज्ञानाची उपाधी आहे, केवल ही ज्ञानाची उपाधी आहे। जर उपाधी दूर केली तर केवळ ज्ञानच शिल्लक राहत आहे आणि ज्ञान काय करते, जाणण्याचं काम करते। मग अशा पद्धतीने या गाथेमध्ये काय झालं, आत्मा ज्ञानाद्वारे जाणतो हे सांगितलं गेलं। कारण केवली सुद्धा ज्ञानाद्वारेच आत्म्याला जाणतात आणि श्रुत केवली किंवा श्रुतज्ञानी त्यांना काय म्हटले, श्रुत केवलींनाच एकार्थक शब्द श्रुतज्ञानी, मग ते सुद्धा ज्ञानाच्या द्वारेच आत्म्याला
जाणतात. याप्रमाणे साधनामधील भेद दूर केला. आता पुढील गाथेत सिद्ध करतात की आत्मा ज्ञानाद्वारे जाणतो. ही गोष्ट सुद्धा शोभास्पद नाही. आत्मा व ज्ञान काय भिन्न भिन्न आहेत का, की ज्याद्वारे आत्मा जाणणारा होतोय? तर आत्मा व ज्ञान दोन भिन्न वस्तू नाहीत. ज्ञान व आत्म्यामध्ये कर्तृकरणकृत भेद सुद्धा नाही. म्हणून ज्ञाता व ज्ञानाच्या विभागाची क्लिष्ट कल्पना करण्याचं काय प्रयोजन? कशाला अशी कॉम्प्लिकेटेड इमॅजिनेशन करायची असं म्हणतायत आचार्य, की ज्ञाता वेगळा आहे, ज्ञान वेगळं आहे. प्रथम केवली व श्रुतकेवलीचा विषय एक सांगितला. काय विषय सांगितला? केवलींचा आणि श्रुतकेवलींचा विषय आत्मा, एक अखंड आत्मा. मग सांगितलं दोघांचं साधन पण एक आहे 34व्या गाथेमध्ये, की दोघंही ज्ञानानेच आत्म्याला जाणतात. आता काय सांगतायत की कर्ता आणि करण सुद्धा भिन्न नाहीत, हे सांगतायत आता ह्या 35व्या गाथेमध्ये. पेज नंबर 216, गाथा नंबर 35. जो जानदी सोनाणं नहवदी नाणेन जानगो आदा नाणं परिणमदिसयम् अट्ठानानठ्ठिया संवे. जो जानदी सोनाणं नहवदी नाणेन जानगो आदा नाणं परिणमदिसयम् अट्ठानानठ्ठिया संवे. अन्वय अर्थ पाहू. जो जानदी म्हणजे जे जाणते, सोनानम ते ज्ञान आहे, नानेन ज्ञानाच्या द्वारे, आदा आत्मा, जानगो म्हणजे न्यायक, न हवदी नाही, संयम म्हणजे स्वयं, नानम ज्ञानरूप, परिणमदी परिणमतो, आणि सव्वे अठ्ठा सर्व पदार्थ, नानठ्ठिया ज्ञानस्थित आहेत, ज्ञानामध्ये स्थित आहेत. तात्पर्य हे आहे की ज्ञान स्वरूप आत्मा स्वयं स्वतःद्वारे जाणतो. येथे कर्ता आणि करण भिन्न नाहीत. कर्ता म्हणजे करणारा, करण म्हणजे साधन. तर इथं कर्ता आणि करण भिन्न नाहीत हे सांगितलं. ज्ञान पर्याय व ज्ञाता यामध्ये भेद करणे म्हणजे क्लिष्ट कल्पना आहे. त्यामुळे आत्म्याला काय फायदा होणार? उलट ज्ञाता व ज्ञान पर्याय असा भेद केल्यामुळे विकल्प उत्पन्न होतात. काय सांगितलं? की आत्मा जाणतोय. आतापर्यंत आपण काय म्हणलो? की आत्म्याला ज्ञानाच्या द्वारे जाणतात. म्हणजे काय? केवली किंवा श्रुतकेवली आत्म्याला ज्ञानाच्या द्वारे जाणतात. मग इथं काय सांगतायत? की ज्ञान स्वरूप आत्मा आहे, मग काय करतोय? स्वयं स्वतःद्वारेच जाणतोय. मग ज्ञानाला वेगळं का करताय असं त्यांचं म्हणणं आहे, कारण आत्मा स्वयं ज्ञान स्वरूप आहे. मग इथं काय सांगितलं? कर्ता आणि करण भिन्न नाहीत. ज्ञान पर्याय आणि ज्ञाता यामध्ये भेद करणं म्हणजे क्लिष्ट कल्पना सांगितली. उलट ज्ञाता व ज्ञान पर्याय असा भेद केल्यामुळं विकल्प उत्पन्न होतात. जाणणे रूप क्रियेमध्ये निरंतर प्रवृत्त ज्ञान एकच आहे. तेथे असा भेद करू नये की आत्मा ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतो. तो तर केवळ ज्ञान स्वरूप आहे.
ज्याप्रमाणे अग्नी उष्णतेद्वारे इंधनाला जाळते हे म्हणणे निश्चयाने खरे आहे का? इंधन काय आहे? जे जळत नाही ते की जे जळत आहे ते? अग्नी उष्णतेद्वारा इंधनाला जाळूच शकत नाही. अग्नी उष्णतेद्वारे केवळ स्वतःलाच जाळते. ज्या समयात जळू लागते व उष्ण रूप होते त्या समयात ते इंधन म्हटले जात नाही. ज्यावेळेस पण ते जळायला सुरुवात झालं ते इंधन, त्यावेळेस ते इंधन म्हटलं जात नाही, अग्नी म्हटली जाते. मग अग्नी उष्णतेद्वारा इंधनाला जाळत नाही तर स्वतःला जाळते. मग ती स्वतः जळते व राख रूप होते. त्याप्रमाणे आत्मा ज्ञानाच्या द्वारे दुसऱ्याला जाणत नाही, स्वतःलाच जाणतो. पदार्थ ज्ञानात येतो तेव्हा तो पदार्थ नाही, ते ज्ञानच आहे. अशा प्रकारे प्रथम भिन्न विषयाचे खंडन केले. पुन्हा अग्नी आपल्या उष्णतेद्वारे स्वतःला जाळते, तर येथे अग्नी व उष्णता असा भेद सहन होऊ शकत नाही. कारण अग्नी व त्याची उष्णता वेगळी वस्तू नाहीच आहे ना. अग्नी स्वयं उष्णमय आहे. अग्नी आपल्या स्वभावाने जळत आहे. त्याप्रमाणे आत्मा ज्ञानाच्या द्वारे स्वतःला जाणतो. येथे आत्मा व ज्ञान असा भेद नाही, कारण आत्मा स्वयं ज्ञानमय आहे. आत्मा आपल्या स्वभावाने जाणत आहे. अशा प्रकारे साधन भेदही नाही. पहिलं सांगितलं विषय भेद नाही, आता सांगितलं साधन भेदही नाही. अग्नी जळत आहे या कथनामध्ये सुद्धा असे भासित होते की अग्नी पहिला जळत नव्हती व आता जळत आहे. पहिला शांत होती व आता जळण्याची क्रिया सुरू आहे, म्हणून अग्नी एवढेच म्हणणे ठीक आहे. त्याप्रमाणे आत्मा ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतो. याचे सूक्ष्म रूप एवढेच राहते की ज्ञान. आत्मा सदैव स्वतः ज्ञानमय आहे. कर्तुकरण शक्ती संपन्न परमेश्वरता. आत्म्याची जी कर्ता व करण रूप अभिन्न शक्ती आहे तीच परमेश्वरता आहे. सदैव या परमेश्वराने सहित असणारा आत्मा परमेश्वर आहे. परमेश्वरपणाने सहित असणारा आत्मा परमेश्वर आहे. आत्म्याजवळ असे परम ऐश्वर्य आहे की याला आपले काम करण्यासाठी दुसऱ्या वस्तूंची गरज नाही. तो आपलेच काम करतो, स्वतःच करतो, स्वतःसाठी करतो व स्वतःमध्येच करतो. लौकिकामध्ये सुद्धा आपण पाहतो की जो स्वाधीन असतो त्याला गावाचा ईश्वर म्हणजे जमीनदार म्हणतात. ज्याला आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी दुसऱ्याची अपेक्षा करावी लागत नाही. ज्या काही त्याच्या गरजा असतात तो आपल्या शेतातून उत्पन्न करून पूर्ण करतो. या आत्म्याला आपले काम करण्यासाठी परपदार्थांची अपेक्षा नसते. म्हणून आत्म्यामध्ये परम ऐश्वर्य आहे. आत्मा स्वयं कर्ता आहे व स्वयं करण आहे. आत्मा स्वयं जाणतो आणि कशाच्या द्वारे जाणतो? स्वतःच्या द्वारेच जाणतो. स्वतःच्या द्वारे कसं म्हटलं? कारण आपण आतापर्यंत म्हटलं की ज्ञानाच्या द्वारे, पण इथं काय सांगितलं की आत्मा स्वयं ज्ञानमय आहे. त्यामुळं काय म्हटलं? स्वतःच्या द्वारे जाणतो. परंतु हा मूढ प्राणी आपल्या या परमेश्वरपणाला विसरला आहे. याला आपल्या परमेश्वर्याची कल्पना नाही, म्हणून पराधीन झाला आहे.
इंद्रिय, प्रकाश, पुस्तक, गुरु यांच्याद्वारे स्वतःला ज्ञान उत्पन्न होते असे मानतो व पराधीन होऊन दुःखी होतो. शास्त्रज्ञानामुळे स्वतःला ज्ञानी समजतो, त्यामुळे शास्त्रांचे ओझे वाढवतो. एक क्षणही स्वतःला ज्ञानरूप अनुभवत नाही. वास्तविक जो स्वतःला ज्ञानरूप अनुभवतो तोच खरा ज्ञानी आहे. काय सांगितलं? वास्तविकपणे रूपाने जो स्वतःला ज्ञानरूप अनुभवतो तोच खरा ज्ञानी आहे. मग सांगितलं आत्मा ज्ञानी आहे, परमेश्वर आहे. दुसऱ्याची त्याला गरज नाही. आत्मा स्वयं जाणतो म्हणून तोच कर्ता आहे आणि स्वतःद्वारे जाणतो म्हणून तोच करण आहे. आत्म्यामध्येच कर्तृ शक्ती सुद्धा आहे व करण शक्ती सुद्धा आहे. कर्तृ शक्ती म्हणजे जी कर्तापणाची जी शक्ती, त्याला कर्तृ शक्ती म्हटलं. करण शक्ती म्हणजे जे साधनाची जी शक्ती असते, ज्याच्याद्वारे कार्य होतं, त्याला साधन म्हटलं जातं किंवा करण म्हटलं जातं. ती शक्ती सुद्धा आत्म्यामध्येच आहे. म्हणून सांगितलं की कर्ता आणि करण हे दोन्ही आत्माच आहे. आणि जो आपल्या परमेश्वरपणाला जाणतो तो पर्यायामध्ये परमेश्वर होतो. जो परमेश्वरपणाला जाणतोय तोच पर्यायामध्ये परमेश्वर होतो. गुण व गुणीमध्ये भेदाभेद रूप अनेकांतता. गुण व गुणीमध्ये प्रदेशांच्या अपेक्षेने अभेद आहे. आत्मा गुणी आहे व ज्ञान त्याचा गुण आहे, म्हणून दोघांचे क्षेत्र एक आहे. गुण व गुणीमध्ये संज्ञा, संख्या, लक्षण व प्रयोजनांच्या अपेक्षेने भेद आहे, परंतु प्रदेशांच्या अपेक्षेने भेद नाही, अभेद आहे. काय सांगितलं की आत्मा गुणी आहे आणि ज्ञान हा त्याचा गुण आहे. दोघांचं क्षेत्र एकच आहे. कारण काय सांगितलेलं आहे आतापर्यंत की गुण हा गुणींमध्ये व्यापूर्ण असतो, है ना. त्यामुळे सांगितलं की प्रदेशांच्या अपेक्षेने या दोन्हींमध्ये भेद नाही, अभेदपणा आहे. ज्याप्रमाणे अग्नी द्रव्य आहे व उष्णता त्याचा गुण आहे, या दोघांमध्ये कथंचित भेद व कथंचित अभेद आहे. अग्नी हे नाव भिन्न आहे व उष्णता हे नाव भिन्न आहे. नाव भिन्न म्हणजे संज्ञा भिन्नता झाली. अग्नी अनेक प्रकारची आहे. लाकडाची अग्नी, भुसाची अग्नी, तृणाची अग्नी, कोळशाची अग्नी इत्यादी. परंतु उष्णता एक प्रकारची आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं? संख्याभेद सांगितला. मग परत काय सांगितलं? अग्नीचे लक्षण दाहक, पाचक व प्रकाशक असं आहे आणि उष्णतेचे लक्षण दाह उत्पन्न करणे. अग्नीचे प्रयोजन हे सांगितलं लक्षणाचं भेद. अग्नीचं लक्षण सांगितलं दाहक, पाचक आणि प्रकाशक आणि उष्णतेचं लक्षण सांगितलं दाह उत्पन्न करणे. मग परत सांगितलं प्रयोजन. प्रयोजन भेद कसा आहे? तर अग्नीचं प्रयोजन जाळणं, शिजवणं, प्रकाश देणं इत्यादी अनेक प्रकारचे आहे आणि उष्णतेचं प्रयोजन गरम करणे व थंडीचे निवारण करणे हे आहे. मग अशा प्रकाराने संज्ञाभेद, संख्याभेद, लक्षणभेद व प्रयोजनाच्या अपेक्षेने भेद असला तरी अग्नी व उष्णता यामध्ये तादात्म्य संबंध आहे. तादात्म्य संबंध कशाला म्हणायचा? कोणी सांगते का?
आवाज येतो माझा? जो संबंध कधी वेगळा होणार, असा संबंध जो कधीही वेगळा होत नाही, निरंतर असतो, त्याला तादात्म्य संबंध म्हटलं जातं. मग सांगितलं अग्नी आणि उष्णता यामध्ये तादात्म्य संबंध आहे. गुणगुणीमध्ये तादात्म्य संबंध असतो. तसाच आत्मा आणि ज्ञान यांचा तादात्म्य संबंध आहे. जेथे अग्नी आहे तेथे उष्णता आहे, जेथे उष्णता आहे तेथे अग्नी आहे. त्याप्रमाणे ज्ञान व आत्म्यामध्ये कथंचित भेद व कथंचित अभेद आहे. आत्मा व ज्ञान या दोन संज्ञा भिन्न आहेत. संज्ञा म्हणजे त्यांची नावं भिन्न सांगितली, भिन्न आहेत. आत्मा अनेक गुणरूप आहे, ज्ञान गुण एक आहे. आत्मा कसा आहे? अनेक गुणरूप आहे, कारण आत्म्यामध्ये अनेक गुण आहेत अजून. आणि ज्ञान काय आहे? गुण आहे आणि एक आहे. आत्म्याचे लक्षण उपयोगवान आहे आणि ज्ञानाचे लक्षण जाणणे हे आहे. आत्म्याचे प्रयोजन स्वाधीन होऊन निजानंद भोग करणे हे आहे. ज्ञानाचे प्रयोजन हिताचे ग्रहण व अहिताचा त्याग हे आहे. याप्रमाणे ज्ञान व आत्म्यामध्ये भेद आहे. तथापि प्रदेशांच्या अपेक्षेने ज्ञान व आत्मा अभेद आहे. जेथे आत्मा आहे तेथे ज्ञान आहे व जेथे ज्ञान आहे तेथे आत्मा आहे. हा कसा आहे? तादात्म्य संबंध. ज्ञान व आत्म्यामध्ये परस्पर अतद्भाव आहे, अभाव नाही, अत्यंताभाव नाही. ज्यांचे प्रदेश भिन्न भिन्न असतात त्या दोन द्रव्यामध्ये परस्पर अभाव असतो, त्याला अत्यंताभाव असतो. जसे शरीर व आत्मा यामध्ये परस्पर अत्यंताभाव आहे. परंतु ज्या दोघांचे प्रदेश एक असतात त्यामध्ये अतद्भाव असतो, जसे ज्ञान व आत्मा. तर काय सांगितलं की अशा पद्धतीने ज्ञान व आत्म्यामध्ये कथंचित भेद आणि कथंचित अभेद देखील आहे. परत सांगितलं सहज ज्ञानमयता. हा आत्मा आपल्या ज्ञान स्वभावाच्या अपेक्षेने ज्ञानी आहे. ज्ञान एक वेगळी वस्तू आहे व त्याच्या संयोगाने आत्मा ज्ञानी होतो असे नाही. की ज्ञान काहीतरी वेगळी वस्तू आहे आणि त्याचा संयोग झाला की मग आत्मा ज्ञानी होतो असं नाहीये. ज्याप्रमाणे काठीच्या संयोगाने पुरुषाला काठीवाला, टोपीच्या संयोगाने टोपीवाला, चष्माच्या संयोगाने चष्म्यावाला म्हटले जाते, किंवा भिन्न फावड्याच्या संयोगाने देवदत्त तोडणारा म्हटला जातो, त्याप्रमाणे भिन्न ज्ञानाच्या संयोगाने आत्मा जाणणारा आहे असे नाही. कारण ज्ञान काही भिन्न वस्तू नाही, वेगळी वस्तू नाही असं इथे सांगितलेलं आहे. कारण काय सांगितलं? आत्मा स्वयं ज्ञानमय आहे, ज्ञान स्वभावी आहे, म्हणून आत्म्याला ज्ञानी म्हटलं. त्याला काहीतरी भिन्न वेगळी वस्तू आहे आणि त्याचा संयोग आत्म्यासोबत झाला म्हणून ज्ञानी म्हटलेलं नाही. वास्तविक निश्चयाने कर्ता व करण अभिन्न असतात. व्यवहाराने कर्ता व करण भिन्न असतात. अग्नी उष्णतेने इंधनाला जाळते व देवदत्त फावड्याने लाकूड कापतो. या दोन वाक्यामध्ये वस्तुस्थिती भिन्न भिन्न आहे. कारण ज्याप्रमाणे देवदत्तापासून फावडा हे साधन भिन्न आहे, त्याप्रमाणे
अग्नीपासून उष्णता भिन्न नाही. आत्मा व ज्ञानाची स्थिती देवदत्त व फावड्याप्रमाणे नाही, तर अग्नी व उष्णतेप्रमाणे आहे. उदाहरण 2 किती सुंदर दिलेत की अग्नी उष्णतेने इंधनाला जाळते, हे एक सांगितलं, आणि देवदत्त फावड्याने लाकूड कापतो. तर ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय सांगितलं? वेगळेपणा आहे का? कारण ज्याप्रमाणे ह्या फावडा हे साधन त्या देवदत्त या नावाच्या व्यक्तीपासून वेगळं आहे, त्याप्रमाणे अग्नीपासूनची ती उष्णता, अग्नी उष्णतेने इंधनाला जाळते असं सांगितलं ना, मग ती अग्नीपासून उष्णता वेगळी नाहीये. तसंच आत्मा आणि ज्ञानाची स्थिती सांगितली अग्नी व उष्णतेप्रमाणे आहे, त्या देवदत्त व फावड्याप्रमाणे नाही. वेगळं साधन वेगळं नाही. कर्ता आणि साधन इथं वेगवेगळं सांगितलं. देवदत्त कर्ता सांगितला आणि साधन फावडा. तर मग इथं काय सांगितलं की कर्ता आणि साधन वेगळं नाही ज्ञान आणि आत्मा ह्याच्यामध्ये. भारतीय दर्शनामध्ये एक नैयायिक दर्शन आहे. त्यांचे मत आहे की आत्मा वेगळा आहे आणि ज्ञान वेगळं आहे. हे दोन्ही समवाय संबंधाने एकत्र येतात. आत्मा स्वयं ज्ञानस्वरूप नाही, परंतु ज्ञान गुणाच्या संयोगाने ज्ञानी होतो. असं कुणाचं मत आहे? नैयायिकांचं. हे एक मतधारी आहेत नैयायिक. जसं बौद्ध मत, जैन मत, हे नैयायिक हे देखील एक मत आहे. तर त्यांचं काय सांगितलं की ज्ञान वेगळं मानतायत आणि आत्म्याला वेगळं मानतायत, आणि दोघांचा काय होतोय? एक समवाय संबंध, त्यामुळे ते एकत्र येत आहेत. आत्मा स्वयं ज्ञानस्वरूप नाहीये, तो संयोगामध्ये आल्यावर ज्ञानी होतो. कुणाच्या? ज्ञानगुणाच्या संयोगामध्ये. आणि ज्ञानगुणाला भिन्न सांगितलं त्यांनी, भिन्न मानलंय त्यांनी. अशी जर आपली मान्यता असेल तर मग आपण सुद्धा नैयायिकामध्ये जातो. मग मान्यता काय सांगितलीये आपल्या दर्शनामध्ये, जैन दर्शनामध्ये, त्यानुसार आपली मान्यता असणं गरजेचं आहे. आत्मा व ज्ञानाला सर्वथा भिन्न भिन्न मानले तर एक दुसऱ्याशिवाय ते दोघेही अचेतन होतील. दोन अचेतन वस्तूंचा संयोग झाला तरी जाणण्याचे कार्य होऊ शकणार नाही. ज्ञानाच्या संयोगापूर्वी आत्मा जड पुद्गलाप्रमाणे मानावा लागेल. तेव्हा ज्ञानाच्या संयोगाने जसा आत्मा ज्ञानी होतो, तसे घटपट इत्यादी जड पदार्थ सुद्धा ज्ञानाच्या संयोगाने ज्ञानी व्हायला पाहिजेत. त्यांच्याद्वारे सुद्धा जाणण्याचे कार्य झाले पाहिजे. परंतु तसे होताना तर लोकांमध्ये दिसून येत नाही. आत्म्यामध्ये भिन्न ज्ञानाचा समवाय संबंध होतो असे मानले तर त्याचा आत्म्यामध्येच का समवाय होतो? घटपटादी जड पदार्थांमध्ये का संबंध होत नाही? याचे काही कारण सांगितले जाऊ शकत नाही. त्यांच्या दर्शनामध्ये ह्याचं कारण नाही. पुन्हा आत्म्याचा ज्ञानाशी समवाय संबंध मानला तर दोन प्रश्न उत्पन्न होतात. ज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी आत्मा ज्ञानी होता की अज्ञानी? आणि जर प्रथम पक्ष मानला की ज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी आत्मा ज्ञानी होता, तर पुन्हा ज्ञानाचा समवाय मानणे व्यर्थ आहे. साखर स्वयं गोड आहे तर त्याला पुन्हा गोड करण्याची काय गरज? ज्ञानी आत्म्याला ज्ञान समवायाची काय गरज? कारण आत्मा जर ज्ञानी होता तर ज्ञान समवायाची काय गरज ना? कारण नही वस्तु शक्तयः परमपेक्षन्ते. वस्तूमध्ये स्वयं असणाऱ्या शक्ती
दुसऱ्याची अपेक्षा करीत नाहीत. आत्म्यामध्ये ज्ञानमय, आत्मा स्वयं ज्ञानमय आहे. आत्म्यामध्ये जाणण्याची शक्ती आहे, त्याला दुसऱ्याची अपेक्षा नाही. ज्ञानाचा समवाय होण्यापूर्वी आत्मा अज्ञानी आहे, दुसरा पक्ष, असं जर मानलं तर स्वयं अचेतन जड वस्तू ज्ञानाचा संयोग झाल्यावरही चेतन होऊ शकणार नाही. कारण स्वयं असती शक्ती ही कर्तुमन्येन पार्यते. जी शक्ती स्वतःमध्ये नाही ती दुसऱ्याकडून उत्पन्न केली जाऊ शकत नाही. जर तसे मानले तर अचेतन घटपटादी पदार्थांमध्ये सुद्धा ज्ञानाचा समवाय होऊन चेतनता उत्पन्न होईल. पराच्या ज्ञानाने पराला ज्ञान होते असे मानले तर राख इत्यादिकांनाही ज्ञान मानण्याचा प्रसंग येईल. म्हणून ही गोष्ट निश्चित आहे की आत्मा व ज्ञानाचा तादात्म्य संबंध आहे. ते भिन्न भिन्न नाहीत, वेगळे होऊ शकत नाहीत, वेगळे असत नाहीत. आत्मा कर्ता व ज्ञान करण असा विभाग करण्याचे सुद्धा मग काय प्रयोजन, कारण ते वेगळे वेगळेच नाहीत. आत्मा ज्ञानाने जाणतो असे मानण्यापेक्षा ज्ञान स्वभावी आत्मा स्वतःच्या द्वारे जाणतो असे मानणे योग्य आहे. किंवा आत्मा जाणतो एवढे देखील पर्याप्त आहे. ज्ञानी आत्मा आपल्याच उपादान शक्तीने ज्ञानरूप परिणमतो व त्या ज्ञान परिणतीने आपल्या निर्मलतेमुळे सर्व ज्ञेय पदार्थांना जाणतो व ते पदार्थ सुद्धा आपल्या प्रमेयत्व शक्तीने ज्ञानामध्ये झळकतात. म्हणून सर्व पदार्थ ज्ञानामध्ये स्थित आहेत असे म्हटले जाते. मागं पण आपण बघितलं की ते कशामुळे स्थित आहेत असं का म्हटलं जातं, कारण ते ज्ञानामध्ये झळकतायत. त्याच्यामध्ये काही प्रवेश केलेला नाहीये ज्ञेय पदार्थांनी, पण ते ज्ञानामध्ये झळकतायत म्हणून तसं म्हटलं जातं की ते आत्म्यामध्ये ज्ञानामध्ये स्थित आहेत. सो आज आपण इथंच थांबूया. जवळ 24 भगवान की जय, जिनवानी माता की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा सदा देत हूँ दो. देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा, यही मोक्ष का पंथ. जवळ सिद्धांत शास्त्र की जय, जिनवानी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे. हा मी जीवद्रव्य परम ऐश्वर्यवाला परमेश्वर आहे. हा मी शुद्धात्मा परमेश्वरच आहे. मला माझ्या कामासाठी पराची किंचित मात्रही गरज नाही. हा मी शुद्धात्मा स्वयं ज्ञानमयच आहे. ज्ञानमय स्वरूपाची प्रतीती करा. मी ज्ञानी आहे जाणा. ज्ञान स्वभावाची प्रतीती करा. जाणीवेत येतो
जाणण्याचा पुरुषार्थ करा। हा मी शुद्धात्मा अनादि अनंत अखंड एक आहे। शाश्वत आहे, अविनाशी आहे। परमेश्वर स्वरूप स्वयं ज्ञानमय स्वरूप शुद्धोऽहं ध्रुवोऽहं जीवोऽहं विसर्जन। भो प्रभो मन वचन काय कृतकारित अनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला। घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचारणाचार दोष करणे केंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते। हे माझे सर्व दोष मिथ्या होत। स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत। मी माझ्यामध्ये